मित्रांनो, हे दादा आपल्याकडनं बेलापूर तालुका नगर शिर्डीच्या जवळ आपल्याकडे आलेले आहेत. आपल्याकडं कोंबड्या घेण्यासाठी आलेत खास एवढ्या लांब. आपला कॉन्टॅक्ट त्यांना भेटला होता कुठून तरी, आणि त्यांनी नंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघून कोंबड्या त्यांना आवडल्या. मग त्यांना व्हिडिओ पाठवले मी. मग त्यांनी इकडं येऊनच कोंबड्या घेऊन जाईल, किंवा मला म्हणत होते तुम्हीच या. पण मी म्हटलं तुम्ही तुमच्या पद्धतीने येऊन तुम्हाला आवडेल तशा कोंबड्या घेऊन जा. मग हे इकडं आलेले आहेत आपल्याजवळ. हे बघा, आपण सगळ्या कोंबड्या अशा 2 कोंबडी एक साथ बांधल्यात, त्यामुळं पळत नाहीत त्या इकडं तिकडं. कोंबड्यांची क्वालिटी बघू शकता तुम्ही, एकदम प्युअर गावरान कोंबड्या सगळे. एक पण तुम्हाला RR किंवा DP क्रॉस कोंबडी आपल्याकडे भेटणार नाही बघायला. हे बघू शकता, त्यांच्या मनाने सिलेक्ट केल्यात त्यांनी. त्यांना जशी त्यांना म्हणलं तुम्हाला जी कोंबडी आवडेल ती घ्या, जी नाही आवडणार ती ठेवून द्या, अशा हिशोबाने कोंबड्या चालवल्यात त्यांनी. सगळ्या कोंबड्या अंड्यावरच्या शिवाय तलंगा अजिबात नाही आहेत आपल्या या शेडमध्ये. सगळ्या मोठ्या मोठ्या कोंबड्या दिलेल्या आहेत आपण त्यांना अंड्यावरच्या चालू. त्याचबरोबर त्यांना खुडूक कोंबड्या पण लागत होत्या, त्यांना त्या आपण खुडूक कोंबड्या पण दिलेल्या आहेत बघू शकता. पूर्ण असं बांधलेत आपण त्यांना. 50 कोंबड्या दिल्यात, 50मध्ये 45 कोंबड्या आणि 5 कोंबड्या असे दिलेत त्यांना आपण. हे बघा, आपला इकडं अंडे देण्याचं सेक्शन आहे, त्यामध्ये या खुडूक कोंबड्या आहेत. या खुडूक कोंबड्या पण दिल्यात आपण त्यांना 7-8 खुडूक कोंबड्या पाहिजे होत्या. त्यांनी त्यांच्या मनाने जे आवडेल त्या सिलेक्ट केलेल्या आहेत खुडूक कोंबड्या पण. त्यांना कोंबड्यांची क्वालिटी खूप आवडली आपल्या इथे. तुम्हाला कोणाला लागत असेल तर तुम्ही सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला. आपल्याकडं गावरान ओरिजिनल कोंबड्या भेटतील. ती आपल्या सर्व कोंबड्या ह्या कोकण भागातल्या आहेत. तर तुम्हाला कोंबड्या, अंडी किंवा पिल्लं काही सुद्धा लागत असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल होतील. ते थोडे लेट आले होते, त्यांना यायला भरपूर उशीर झाला, अंधार पडला होता, 6:30-7 वाजले होते. त्यानंतर आम्ही पटापटा जसे त्यांनी सिलेक्ट केलं तशा कोंबड्या बांधून त्यानंतर त्यांच्या गाडीमध्ये आपण शिफ्ट केलेल्या आहेत. ते भरपूर लांबून त्यांची स्वतःची गाडी घेऊन आलेले आहेत. जवळजवळ 250 किलोमीटर लांबचा प्रवास करून कोंबड्या घेण्यासाठी खास आले तिकडे पुण्यामध्ये. हे बघा, हे आता आपण त्यांच्या गाडीमध्ये शिफ्टिंग चालू केलेले आहेत कोंबड्या. त्यांनी स्कॉर्पिओ गाडी आणलेली आहे. खाली त्यांना कागद हातरून दिला मी, आणि त्या कागदावरती ते एकदम व्यवस्थित लावत आहेत. ते एकदम काळजीपूर्वक कोंबडे ठेवत आहेत की एकमेकांमध्ये कोंबड्या गुंतणार नाहीत किंवा एखादी कोंबडी गुदमरणार नाही, अशा हिशोबाने सुटसुटीत त्यांची तोंडावर काढून कोंबड्या ठेवता येते. बघा, अजून एक फिरी मारून. बघा, असं आम्ही तिकडं शेडपासून थोड्या अंतरावर गाडी लावलेली त्यांची. शिफ्टिंग चालू आहे तिकडे. कोंबड्या बघू शकता किती ॲक्टिव्ह आहेत. याला प्युअर गावरान कोंबड्या म्हणायचं मित्रांनो. RR वगैरे त्या एकदम शांत असतात कोंबड्या. ही गावरान कोंबडी खूप ॲक्टिव्ह आणि खूप ॲग्रेसिव्ह असते, ती चंचल असते भरपूर. हे बघा, त्यांना लागेल तसे त्यांनी कोंबडे पण सिलेक्ट केलेत, मोठे मोठे बारके. वेगळ्या वेगळ्या रंगात आपल्या कोंबड्या असतात, एकसारख्या रंगात नसतात कोंबड्या. हे बघू शकता कोंबड्यांची क्वालिटी किती चमकदार आहेत. आणि माझं नाव निनाद शेलार. आम्ही नगरहून आलो तर इथं कोंबड्या आम्हाला स्वस्त भावात भेटल्या आणि चांगलं चॅनल होतं यांचं, बघितलं आम्ही. मग त्यानुसार आलो परत आम्ही इकडं. तुम्हाला कोंबड्यांची क्वालिटी कशी वाटली? कोंबड्याची क्वालिटी 1 नंबर आहे. परत हो, आणि त्याच्यात आम्ही कोंबड्या आमच्या हाताने निवडून घ्या. चल.